चला हॉटेलवर जायचा टायमिंग झालाय. बापूंचं काय चाललंय बघायचं चाललंय. मग पाणी भरायचं. ही आत्या म्हणत्या जेवायचाला उशीर झालाय ना. सकाळपासून काम चालू होतं. उरकायचं काम चालू आहे माझं. पण पाणी भरायचं आहे. आत्याला जायचं भाजी खुडा हरभऱ्याची. मग सगळं उरकून जायचं म्हणल्यावरती उशीरच होते. बापूंची चालल्या दारी धरायची. सकाळ धरणं चालले भिजवायचे. उशीर झाला. कडवा भिजवून काढले. वाढू झालं कडवाळ भिजावलेलं. बापू जेवायला गिनीवाला पाणी लावलंय वय. कडवाळ वांगी ही भिजवून झाले. सगळ्याला पाणी दाखवलं. उलीस खायला टाकायचंय. गमला इकडे ठेवून घेते. त्याच्यावर नाचते नसते. टाकायचंय तुला पण थांब. तुला नाही टाकून कसं तू जगू द्यायची का. शेलक खायला लागतंय. ऊस खाय नाही कसलीच. गवात गिनी गोस कडवा मकवान असं खायला लागतंय. मोटर चालू आहे ना इकडे. हे आमच्या दारात विहीर आहे. दारातच तिकडे आमचं पटांगणात घर आहे. सगळ्यांना माहिती आहे इकडं. आणि वर आहे तिकडं कडवा. इकडं कडवाळ आम्ही भिजवून घेतलं बापूंनी. वांगी ही थोडीशी लावलेली तर बघितले. आणि हे आता गिनीवर वाप्यावर पाणी लावलं या. मला पण आवरायचं या. पण आता एवढं भिजवून झाल्याशिवाय काय जायचं नाही. तर अजून ऋतू ही येते. तर आम्हाला हॉटेलला जायला वाजती एकच. आज उशीरच होणार आहे. 4 वाफ्यांवर पाणी लावलं. बापू म्हणला असतं जेवण हे करून होईल. मस्त हे खाली पण आणि कडवा टाकायचं राहिले. आता आज टाकतात का उद्या टाकतात का असं मस्त पाणी चालू. गुरांना खायला पण लागतंय. काय करायचं सगळं बघावं लागतंय. आता ह्याला शेवग्याला लय शेंगा लागल्यात. पण कधी व्हायचं काय जण फुलं ही. पण आता ह्या फुलांचं काय फायदा ना. त्याला सगळं ही झालेले मवा पडलाय मवा. 2 झाडं शेवग्याची. त्याला काय शेंगायला नाही. बापू गेल्यात आता मी दारं मोडती आहे. आणि माझं उठस्त करीस्त बापू 2 दारे मोडते. असं काम चालू आहे. आता वाढू घाल जेव्हा ह्याक मारतात का जायचं रान. पोरं गेली शाळेत. छोटी छोटी कामं आहेत ती बघावं लागतं. ते नुसतं हॉटेलवर जाऊन तरी जमतंय का. ती पण कामं आहे ती करावं लागतं. ते गाईला खायला नाही कसलं सारखं त्याला पाणी दिलं तरच होणार आहे. नाही तर काय खरं नाही. लय बारीक बारीक कापून तेवढंच टाकावं लागते. एकच शेंग किती दिवस झाला आली आहे. आता तेवढ्या एका शेंगाचं काय करायचं. पटापटा मोठंच आहे ना. आताशी कुठे शेंगा यायला लागल्यात घ्या त्याला. काय यांना त्याची कवळी भाजी लई आवडते. एकदम शेंट नुसतं ते दिसतात. ती कवळी पानं त्याचं वाळवून भाजी करून खाते. ती का म्हणून खाते ती मला माहीत नाही. पण बरेच जण मला म्हणतात ताई पार्सल पाठवता का. पण आता कसं पार्सल पाठवायचं. भाजीचं कवा खुडवायचं वाळवायचं लय पंचायत आहे. आलं इकडं परत इकडे इथपर्यंत पाणी आलं. गाई माझ्याकडेच बघते. तिला वाटलं असं गिनीगोलच आणायला गेली. तिला ओलीचं गावात होतं ते टाकायचं. इकडं हाय 8 दिवसांना आणून बांधली तरी चरत नाही. तिला आयतं खायची सवय लागली आहे. असाच एक छान चाललं होतं काम म्हणून म्हणलं चला एक मस्त व्हिडिओ काढावा. असाच कडवं तर काय तुम्ही तिकडं बघितलं. इकडं नारळाची झाडं अशी मस्तपैकी आलेली. इथं सीताफळ एका आंब्याच्या झाडाला मोहर आलाय. बाकीच्यांना काय आला ना. आणि इकडे लिंबाऊ घर केलं होतं. बऱ्याच जणांना माहीत नसेल पण मोडून गेलंय सगळं. वाकडं तिकडं आली एवढं एक ही होऊ दी. दार द्यायचं राहिलंय की एक.
दार मोडून आली की दार मोडून आली गेला खाता. अरे ही दोघं संगतीत जावा. उशीर किती झालाय आता. कुठं लावली गाडी चार्जिंगला? अरुणा मावशीच्या तोय जेवण हे कर झालं का सगळं? हा त्यावर टाकी भरून गेली खाली. आणि शाळेचा धंदा मान जात जा. उशीर झाला म्हणून गाडी ही कर जाऊ नका. पळव जाऊ नका मोकळ्यात. काय जेवली का नाही? आणि दप्तरा चेन का लावली नाही? काय नाटक करतात पोरं पण. हा जा. काही करा आणि कितीही करा कमीच आहे या. वापरत असतील दरवर्षी नवीन दप्तर आहे म्हणतरी बरं आहे. जा आता उशीर झाला या. उशीर झाल्यावर मग पळायचं. सकाळचं लवकर उरका उरका म्हणलं तरी ही नाही. नुसतं डोक्याला ताण असतो. वाटा फक्त सकाळ उठल्यापासून वाटा झाडलाय. काय बोलली? जा आता. कडपत्त्याचे झाड आहेत आमच्या इथे सध्या. बाय सगळ्यांना.